तर नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर कसे आहात सगळे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता मी चाललेलो आहे वैरण व्हायची आज शेतातली। सुट्टीचे कामं भरपूर असतात नाही का, आणि काम करायलाच पाहिजे। शेतात शेतकरी आपण काम करायला लाजायलाच नाही पाहिजे, कारण बऱ्याच जणांचं असतं एक दिवस सुट्टी कुठंतरी जायचं फिरायला, पण आपल्याला तसं नाही, काम तर करावंच लागतं। तर आईवडिलाला मदत नाही करायची तर काय करणार नाही का। तर चला बघा, कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू पुढे आणि स्किप न करता बघा। तर वैरण भरण्यासाठी आलो फायनली, आणि हा आमचा भातचा आहे। खूप म्हणजे काम करू लागते सगळ्या गोष्टी नाही का, शेतातलं काम वगैरे। आणि इकडल्या साईडला भाऊ पण आहे, भाऊ पण पेंड्या फेकतो वरती, आणि मी थोडं बसलो होतो। ऊन एवढं भयानक ऊन आहे शेतात की भयानक ऊन आहे। तो पेंड्या गोळा करून एका जागेवर टाकते, नंतर वरती ट्रॅक्टरवर फेकावं लागतं असं वरती। तर बघा इकडल्या साईडला तर आहे, भाऊ पण आहे, दुसऱ्याला सांगतो पण टाकतो पेंड्या। चालूच आहे, मस्ती पण चालूच आहे। तर इकडल्या साईडला बघा हा लहान भाऊ आहे, तो पण चालूच आहे पेंड्या फेकायचे। ऊन तर भयानक पडलेलं आहे डोक्यावर, परंतु शेतातलं काम करायला काहीच वाटत नाही कारण आईवडिलांना काम जास्त काही होत नाही आता, कारण मदत करावं लागते। वडील वरती रचितात कडबा, कारण कडबा तर वरसता येत नाही जास्त आम्हाला, त्याच्यामुळे आता वडील वरती आहेत आणि तिकडून दोघं जण फेकतो, पेंड्या गोळा करून ठेवतोच आहे। तिकडून लहान भाऊ वरती टाकतो। हे आता हे जे जमलेलं पेंड्या मला फेकायच्यात वरती, चाललंय आता एक एवढा भरलाय मग अशी, कारण ऊन पण खूप पडले, आता दुपारचे 2 वाजले तर। परंतु काय शेतातलं काम, सुट्टी एक दिवस सुट्टी आपली मस्त शेतात घालायची कामात, इकडे तिकडे जाण्यापेक्षा शेतातलं काम भारी आपलं। आणि आईवडिलाला पण मदत होती, घरच्याला पण मदत होती, कारण कडबा आणि ह्याचा पण भरपूर होता। अजून 1-2 खेपा जातीलच ट्रॅक्टरच्या, तर ह्याच्या तर आहेतच। तर चाललो दादा वरती ट्रॅक्टर घेऊन, बघा पुढे कंटिन्यू ब्लॉग। कोट्यावर मित्रांनो आता ट्रॅक्टर घेऊन खाली करायचं इथं। दमन दमन हे वाशरू आमचं। बस 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 ना, काय सोडव ना, असं टाकाव ना, मग नाही उभं कर ना पलीकडे, उभा काय हे टाकतो हापा असं घ्या ना उभं। असं घ्यायचं का, बरं तसं घर बरं घ्या तसंच पुढं, नाही बरं ते रस्तो काय ट्रॅक्टर घ्यायला लागलाय वरी वरी वरी, टाक म्हणा, टाक आता पडू दे, पुढं घे, लय लांब आलंय। पडलंच नाही एक, तर आला कडबा कोट्यावर। आता दुपारचं जेवण करून परत अजून ट्रॅक्टर घेऊन जायचंय। तर बघा ब्लॉग कंटिन्यू। मित्रांनो झालं इथलं आता या रानातलं, आता पुढच्या रानात जायचंय, तिकडे थोडं राहिलेलं आहे अजून। तर चाललं तिकडे, बघू शकताय हे सोला घेऊन कसं अडकून चाललाय, मागं बघ एकदा। तर चला, तुम्ही तर ब्लॉग कंटिन्यू बघतच असेल तर बघत राहा, आणि कमेंट पण करा कसा वाटला, आणि सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका। आपलं तर नवीन चॅनल आहे, जुनं तर नाही ओल्ड असं, त्याच्यामुळे तुम्ही जर सपोर्ट केला तर नवीन नवीन ब्लॉग येत राहतील। आज शेतातच दिवस शेतातच जाणार आहे आजचा, कारण शेती आहे म्हटल्यावर शेती तर करायलाच पाहिजे नाही का। त्याचा परत आम्ही आता दुसऱ्या शेतात आलो की तिथं थोडं अजून भरायचं राहिलेलं होतं, तिथून परत आम्हाला एक तळ्याकडे तिकडे शेत आहे थोडं, तिकडे पण जायचं आहे भरायला। नंतर इथं थोडं 100 कडबा राहिलेलं होता, 100 कडबा भरायचं आता झालेलंच आहे जवळपास। आणि ट्रॅक्टरची ते दावं पण बांधायची तयारी चालू आहे, पाठीमागे जे ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे त्यांची, ते बांधलं की आता वरती घेऊन जायचं आहे, परत टाकायचं आहे।
आणि परत दुसऱ्या रानात अजून जायचंच आहेच. तर चालूच आहे आज दिवस असाच. तर मित्रांनो चाललो आता, इथलं झालेलं आहे, टायली वगैरे भरले, आता चाललेले आहेत पुढे. इकडे साईडला ऊस आहे आणि इकडे काहीतरी पाठीमागं पण जळाला आहे थोडा ऊस, काहीतरी शॉर्ट सर्किट झालं तर वाटतं कोट्याकडं. कारण आता भरली टायली, इथलं झालं इथल्या शेतातलं, आता अजून दुसऱ्या शेतात जायचंच आहे. झालं आहे पूर्ण काम. आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. ओके बाय.